भांडण करून राहिली. काय झालं बाबा, काय जवायचा फोन आला? काय ना तूच पाय ना. आता तर समोरचीच गोष्ट आहे ना. फोनवर भांडण करते तर घरी किती करत असं सांग, याचा अंदाज घे तू. मग आता 4 लोक जमा केले, हो त्याला सांगितलं फोनवर लावा असं करा. त्या म्हाताऱ्याने फोन लावला डेण्याबाईनं. म्हणे ये बाई म्हणे असं असं आहे तसं तसं आहे. मला समजावू लागले. त्याचे खायचे वांदे आहे, स्वयंपाक करून राहिला. येऊन जाय. मॅडम मला सांगूच नका, येते नाही म्हणलं वर्षभर. ते म्हणजे आयुष्यभर येऊ नको. मग असे भांडणं झाले आमची. म्हणून म्हणलं सांगा आता काय करा. कुत्र्याचं शेपूट सरळ झालं का काही, म्हणून यायचं होणार आहे. ते बा मला काही आताच अनुभव नाही या जवळचा. लय हेकड जवळ आहे बाबा, कशी तुटीत तर तुम्हाला माहित आहे ना. ते बा आपलं घर माणसानं सोडलं नाही पाहिजे. हो त्याला तर बरंच आहे. आता त्याची बहीण उद्या येऊन टेकते तिथं. मग हो आहे 8-15 दिवस तिथंच राहायची होय. सरे डबे डुबे रिकामी करून चालले आपल्या घराकडे, हे उचल ते उचल. सरे लोक म्हणलं अथारी करतील, वावरातलं सामान नेतील, घरचं सामान नेतील. बुवा कसं आहे माहित नाही का तुले. म्हणून म्हणलं तू इथं महिन्याने 2 महिने राहिले तर मला काही काळजी नाही बाई. पण तिकडे पाहिजे तुझे म्हणलं चंदन लागलं सगळं. तेच पाय आता काय करायचं तर. तीच काळजी आहे ना. मग म्हणून तसं वाटतं माझ्या मन नाही लागून आली तर काय करावं काय नाही. एक तर जाऊ तर मग ना म्हटलं कसं जरा असं तयारी ताणून धरलं तर ते हिसा मागते त्या घबाडा. तुला सांगितलं ना आपण आमच्या गावात काय झालं तर 30-30 लाख रुपये आले म्हणलं. 8-9 लोक आले. मग यायले म्हणे घ्या घ्या हे घे नाही तर. मग नाही म्हणलं घ्यावं. त्यावेळेस म्हणे हो म्हणे. मग नंतर ते म्हणे अजिबात घ्यायचं नाही आपल्याला. अजूनही 5-6 जोडले ते लोक. तर म्हणलं आपल्याला हिसा घेतल्याशिवाय म्हणलं जातच नाही बा. हे त्याला मागते ना, पण हे काही मागून नाही राहिले, आले तयार नाही. मग आता काय करावं. काय करायचं काही इथंच तुकडे मोडतं का म्हणलं भाऊजीच्या हाताकडे. भाऊ तिकडे कुणकुण करून राहिला म्हणलं. ते बाई बी कुणकुण करून राहिली. ते भदाड आपटले 2 दिवस झाले. आता माहितीत जाऊन बसली, अजून येत नाही ते. आता तू जायलो मग काही जाते तर चालूच होती 8 दिवसापासून. म्हणून म्हणलं आपलं घर ते आपलं घर असते बाई. आणि ते घबाड म्हणलं नाही घेत जाऊ तर मग तुला मागायला काय जाते. तू म्हणलं त्याला नसन गरज म्हणा, मला गरज आहे म्हणा. असं कसं देत नाही ते. जे असतील त्याला जाऊन भेट तू आणि म्हणा आमचा जे हिस्सा आहे ते आम्हाला टाक म्हणा तुम्ही. पण आता देणार नाहीत ना बाबा ते. त्याने वाटण्या करून घेतल्या तर 30-30 आता हिशावर आले. आता देतील का ते. अशी देत नाही. जे कोणी त्यातला मेन असं त्याला भेट आणि त्याला म्हणा असं आहे म्हणा. हो देत असेल तर सांगा, नसेल देत तर मग आता भाले सांगून दे. तू तर भाऊ पोलीस स्टेशनला जा, सरळ रिपोर्ट देऊन द्या. फरक तर पळते तुमच्या मागं. तसंच करावं लागेल मग नाही का. आपण काय लिहिले भोगा लोकांसाठी नाही का. हो ना, ते तिकडे मी इकडे, माय गेले इकडे, त्याची गेले तिकडे लोकांसाठी. बरं आता मग आजच जाते मग कंदीलपुड्याच्या घरी. बरं बा आताच तयारी आहे माहिती सगळंच आहे. लवकरात लवकर 2 घंट्यात एसटी निघून जातो मग मी. जेवण झालं, नाश्ता झाला, जाय तिकडे. म्हणलं नेक्स्ट बाई जनगणना सुरू आहे. हो लिहून नेऊन सगळं घरचं तुया. हे बुवा तुला माहिती आहे घरचा टीव्ही आहे का हो, कूलर आहे का हो, गाडी आहे का हो. सर म्हणलं काही भेटायचं तर भेटायचं नाही पुढे. म्हणून म्हणलं तू घरी जाय. हो विनाकारण इथं काही शिळे टोकले मोडत बसू नको. त्या कंदील बुड्या म्हणा असं आहे पटत सांगा. नसन हिसा देत म्हणा मी काय करायचं करीन म्हणा मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. तसंच करतो मी. हो बस आताच तयारीच आहे मी. निघतो मी आता. एसटी पकडली 2 घंट्यात रामपुरात हजर. ते काय तर कुठं बसतो बाबा इथं चंदन लावून. माहित नाही का ते बुवा तो आता मरे लोक येत नाही ते. हो इतकं हटको राहते. जाय आता तू घरी पटकन थैली भर निघ. चला बुवा काही खरं दिसत नाही मुली यायचं तर. हो डोक्याला डोकसच लागत नाही रे बुवा यायचं. हो देवीदास तर आहेच आहे आणि त्याची बायको त्याच्या पड्याला आहे. हो पाच बसा म्हणा बुवा तुमचं काय आहे. तुम्ही आणलं मिटवून पाव काय करायचे. हो पाय बुवा आता काय करायचं तुम्ही. मग आता कसं करतो देतच आता. हो काय मिटवायचं काही विचार दिसून नाही राहिला तुया. काही तू जात नाही म्हणतो, ती बाई येत नाही म्हणते. मग असं कसं काय होणार आहे याच्यानं. काही ना काही मार्ग काढा लागत होता याच्यातून. हो आपण गेलो असतो उद्या म्हणशील तर. तू सांग चाल आपण चालले जाऊ काही ना काही. त्याच्या सासरवाडीवाले सांगू आपण समजावून असं आहे तसं आहे. नाही ना जाच नाही लागत. हो आप्पच येते ना, मला माहित आहे ना. मग काय तिचं मन लागते का तिकडे. मग वावरातली पालकाची गड्डी कोण नेली तशी दुरून पाहिजे. कोण होय रे कोण होय रे. मग माहित नाही का येते ते. तिला का हित नाही का घराचं. मग तिला तर मन नसन लागू राहिलं तिचं. मग काय नाही आली का यायची बहीण नेते का डबे सपासाप करून. मग येते ते मला माहित आहे ना. पाहा तुम्ही 8-10 दिवसात नाही 2-3 दिवसातच येते. असं आहे ते. नाही पण विषय गंभीर आहे ना यावेळे. हो यावेळेस येणंच नाही भाऊ. तो जाऊ दे 6 महिने आले तर इकडे घबाड लोकांचे पचून जाते मग. हो ते आहे म्हणा. पण आम्ही हे पहा काही बी तयार आहोत. तू म्हणशील त्या दिवशी आपण येतो. हो झालं आता बाकी पहा तुमचं काय आहे तर. हो येऊ का मग मी आता. हो आता कसं डॅनी आबाजीत काही येत नाही. त्याला आंब्याची रखवाली करणं आहे, मोठे बाबा आहे ते. हो आता तू म्हणशील दादा तू तर इथंच राहून राहिला. हो राहू दे मग आता मी जातो घराकडे. आता ऊन व्हायच्या आधी थांब ना मग जाऊ ना सोबत. मी हे पहा जेवण करतो तोपर्यंत तुला लागलं तर वांगे गिंगे काय भाजीपाला लागलं घे. जाऊ सोबतच मग. हो मला आता कसं किराणा आण लागते. हो एरी दुकानात जास लागते. आणि घरूनही जरा चक्कर मारून येतो काय आहे काय नाही. हो तर म्हणलं थांब ना जरासा. हो 1 घंट्यानं जाऊ ना 1-1.5 घंट्यानं. असं म्हणतं का. बरं ठीक आहे मग मी वांगे घेतो एखादी थैली देऊन देतो इच्छा. हो जराशे आंबे घेतो लेकायची. हो जाऊ मग 1-1.5 घंट्यानं नाही का. हो बरं ठीक आहे मग कर जेवण कर तू. मी तोडतो वांगे गिंगे आंबे गिंबे. हो काही हरकत नाही. बाजारच करून घे ना. ढेमसे वांगे भेंडी गवारा शेंगा आहे. मग काय घे काही काळजी नको करू. हो या मग आता तुम्ही. हो मी जेवतो तोपर्यंत. जाऊ द्या बाजारात होते आता नाही का. हो ना आता रे आता. बरं चला येतो मग. हो तोडतो मी जरा बरं. हो घेतो एखादी थैली तास खोपडीतली. हो ठीक आहे. हो काय मी विचारत होतो. नाही शांताराम भाऊ काय ते काशा म्हणे ट्रॅक्टर आणून राहिलं आणि ते काय JCB आणायला गेले म्हणते काही. काय घेऊन राहिले का ते आज. मग येऊन राहिलं का ते.
गेलं बा ते काशा झुमरे ते हो शिवलाला घेऊन गेले तर मारते संघच आहे हो काय कलगाव डेनीच्या तिकडे गेले ते जवळा गिवळा नाही का हो काय कोणाच तरी जुना ट्रॅक्टर आहे म्हणते चांगला आहे जेसीबी चांगली आहे म्हणते हो तिकडे गेले बा पाहिले आता लोईले गेले एक दोन खेप चक्रा मारले ते ना पण काही ताल बसला नाही वाटतं यायचा हो तर आता जुन्यातूनच एखादं मॉडेल पाहतो म्हणे नगदी कॅशमध्ये हो बस जाय तिकडे हो आता काय होते काय नाही आता समजतेच नाही 1-2 दिवसात येते पण बाकी हो जाऊ तिकडे असं तिकडे गेले काय ते आरणे मागास तिकडे हो आणा म्हणा बा आणा आता काय पैशाला कमी आहे नाही का हो पण काय ते डिझेल तर मोठं शॉर्टेज आहे म्हणते काय लोक म्हणून राहिले भेटून नाही राहिलं हे ते हा यायचं मग कसं काय करतील म्हणलं ट्रॅक्टर यायचा यायचं मोठा वादच होणार आहे मग आणल्यावर अरे काय सांगाय बा लोक आहे बा मेंढी पलवणार सर बा मी आता दूध घेऊन गेलतो काय सकाळी 9 वाजता हो हे बा सांगतो ना हे लंबी लाईन हो डिझेल पंपापाशी हो अरे मी आणलं काय सरायचे तुम्ही इतक्या गर्द्या करून राहिले हा लाईन पाठी दिवसातून 3 चक्र मारून राहिले हो 2 डबक्या बांधती इकून तिकून चालले सोय घेऊन हा घरात नाही ती कमीत कमी 3-4 टाक्या भरून ठेवल्या डिझेल त्यानं हो इतका साठा करून राहिले हो चला बा मग भेटते नाही भेट हा धुमत झाली लोकांची घरी आहेत बरं कॅनाच्या कॅना भरून आहे पण असं आहे चाल बा पुढे भेटते नाही भेट म्हणून कसं धूम करून राहिले सांगा म्हणजे काय बोला आता सांगा घरानं 2-2 लिटर दडपून ठेवून राहिले तिकडे डबके होऊन वाजवले त्या शॉर्टेज आहे काय राजा लोक आहे कमाल आहे बा अरे बा डिझेल तर सोडणं तू मी माझ्या गाडीत नाही रोज 1 लिटरच्या वर काही पेट्रोल टाकू नाही हो पण आता हो जितकं बसते तेवढं टाक हैगी करू नको हा हो बिलकुल आपण सांगतो ना लोक निरा टाक्याच फुल करून राहिले टाक तू फक्त हजारातच टाक म्हणते हो नाही तर 50 100 तर टाकणार लोक हो अशाच्यानं शॉर्टेज होऊन राहिला ते हा लोकांना वाटते भेटते नाही भेटत घे टाकू ना असं आहे ती गडबड काय डोक्याला लागत नाही जाऊ दे बा तिकडे जे करा ते करा आपल्या काय करायला लागतं नाही का आपल्या इथे काय ट्रॅक्टर आहे हो जाऊ दे आऊत पकडू लागायचं हो आहेच किती आपल्या जो या मग तुम्ही घ्या ते आंबे गिंबे तोडा आणि या लवकर हा कर तुम्ही जेवण मग हा जेवसान जेवा नाही तर कर ना तू जेवण हो आम्ही येतो मग तो बरं ना हो तरी 1-1.5 घंटा लागते बरं आंबे गिंबे द्या हो जाऊ 2 घंट्यान घरी हा हो ठीक आहे मग आता काय घेऊ काय राहिलं म्हणलं सगळ्यांना घशात घातले 30-30 लाख रुपये आता हा चैनी करून राहिले कोणी कामाला नाही जाऊ राहिलं मस्त आता ट्रॅक्टर कोणी काही घेतो म्हणते कोणी काही करतो हा मग काय चैनी आहेत सगळे बा 11 लोक आपले सांगतो ना माल झालेले आहेत काही कोणाच्या कामाला जावं लागत नाही द्यायले आता बाया कुठं कामाला चालले शिवलालच्या घरची बाई नाही हे नाही ही नाही हा शिवल्याला निघाला आपलं इकडे जाय तिकडे जाय हा आता JCB का काय ट्रॅक्टर पाहायला गेले वाटते हो अडत अजून सुरू करायचीच आहे समजा हो काय हे बा सांगतो ना 2-4 महिने जिकडे तिकडे करते ते मग काय राहते काय राहते यातलं फक्त पैसा राहीन आपला दोघाचा हो सांगतो तुले हो आपण तर अजून त्याला हातही नाही लावला रुपया त्यातला कमी नाही हो जशाल तसंच बिलकुल माल आपण होता तसं आपण गॅस सिलेंडरमध्ये डबल टाकून दिला हो जाय तिकडे काचं हा तो काय केलं मग 30 लाखाचं पाहू अजून एखादं असं तर 2-3 एकर कोणाचं हो पाहू ना आता आमचेच ते संकेतचे बाबा हो काय ऐकते ते आज न उद्या हो येतेच त्याला घाण बंडाई हो घेतो त्याचं उचलून मग काय तर 2-3 एकर नाही तर गावातलं कोणाचं 3 एकराचा गाला मारतो कुठं ना कुठं अजून सांगतो ना मध्ये सांगतो मी बी आता 2-4 एकर घेतो हो कसं 4 एकर तरी घ्यायच लागत मध्ये हो कसं आहे पोराचं लग्न म्हणलं की जमीन पाहिजेच ना एक तर कसं पोरगी देत नाही कोणी हा पुढच्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी काही तर करावंच लागते का नाही 4 एकर घेतलं हो जाय तिकडे आता हे काय आलं म्हणा हे कुठे हिंडू राहिलं बाजार घेऊन तर काय रे शांताराम कुठे चाललं म्हणलं काय गडबड तर काही नाही आता देवदाच्या वारातून आलो आम्ही दोघं जण ते गेले दुकानात नाही किराणा घेतो म्हणे काहीतरी हो ना आता हे म्या कसं त्याच्या वारातला बाजार गिजार आता भाजीपाला हो देतच म्हणे घेस म्हणे बा हो जबरदस्तीने दिला हो आंबे अंडे जराशे हो चला म्हणलं लुंजी गिंजी होती काय म्हणते बसले आराम निवांत आता काय आपलं निवांत सगळं आता पोट भरेल आहे आपलं हो काय पैशाची गरज नाही कोणतं काही काम करायचं काम नाही हो आपलं वाटलं ते चक्की उघडायची नाही तर नाही उघडायची हा हो कोण आहे मालक आपला आता बाकी काय म्हणते मग काय देत जमलंच नाही नाही काय वावरातच स्वयंपाक करू राहिला का आता किराणा निवरायला म्हणतो गिरी काय तर बा मग काय त्याचं काय खरं आहे का मग त्याच्या घरची बाई येत नाही आता हो आज आम्ही फोन लावला होता ना हो आता ते कसं डॅनी आबाजी म्हणे फोन लाव म्हणे बा काहीतरी मिठो माटो करू हा कायचं राजा बाई ऐकायला तयार नाही नाही मग हो म्हणते घबाडातला हिस्सा काऊन नाही घेतला नसा आहे तसा आहे हा देऊ असतं माहिती आहे तुम्हाला रट म्हणे आपल्याला पाहिजे नाही म्हणे तुम्हीच घ्या म्हणे आणि आपल्याला चालतही नाही म्हणे सो म्हणजे तेवढ्यासाठी भांडणं नाही मग त्याच वेळेस काय झालं तर हिशी घ्यायला द्यायले मग बसा म्हणा आता बोंबलं हा करा भांडणं हा हो मला तर वाटतं येऊ बी नाही लवकर हो जाय तिकडे 6 महिने 12 महिने तिकडेच राहा म्हणा हो नाही तर दे घटस्फोट नाही 1-2 वर्ष लागतेच आता कोण की यावेळेस ऐकून नाही राहिली बाई हो एक तर देवदासचं कणखण सांगणं आहे ना बिलकुल आपल्याला कोणता 1 रुपया कोणाला मागायचा नाही हो नाही तर मलाच तर मायच तर भेव लागेल म्हणले मला मागते का हिसा बावा हा बाई इथं येऊन रे बाबा पाहिजे बा म्हणलं सांभाळून लेखाचं हा नाही तर फालतू याची पण पैसेच मागायची हो नसता तापरायची आता कुठं काय राहिला आता सगळे कामं कमी लागले लोक तरी आता काय विषय हो आता काय मागणार आहे ते हा सगळं वाटप झालं सर झालं ना आता काय येणार आहे ते हो झालं 1-2 महिने म्हणा 4 महिने चालन द्यायचा हो मग 8 महिने मिटणारच आहे शेवटी हा होते ते काही ॲडजस्टमेंट काही टेन्शन नाही एवढं हो पण 2-4 महिन्यात आपलं घबाळच कोणाचं राहून राहिलं जाऊ दे तिकडे हो लोड घ्यायचं काही काम नाही एवढं
डोकसंच नाही त्याले देवदा सणसणी डोकसा आहे का अरे बाबा निरा हे बड्या माणूस मग त्याच्यानं सर म्हणलं मागं काम आहे मग बायको जराशी हुशार आहे हो म्हणून टिकून आहे ती नाही तर आता लोक ते बा रस्त्यावर आलं असतं ते हो पण आता ते बाईचं काय चालणार आहे माणसापुढे माणूस एवढं हेल्दी मग असल्यावर हो ना कुठे टेम्पस टाकते ती अक्कल नाही त्याला एवढी मोठी घबाळाची संधी आली होती हातानं गमावली त्यानं मग आज म्हणलं वावरात नाही बसला उन्ही तानीत नाही आपण कसे बसलो वट्यावर असतं आहे का आपल्याला कोणतं टेन्शन मग असं आहे ना घे म्हटलं तर घेतलं नाही घबाड त्यानं मग आता आपण काय करावं घेतलं दणके आता आजही म्हणलं माहिती नाही तुम्ही राजा म्हणलं गलती केली घेऊन टाकायचं असतं म्हणलं वाद झाले नसते बाईचे तुमचे हो पण आता ते म्हणे हे पहा तुम्हाला म्हणे एक दिवस तरी तुमचे काय हाल होईल समजणच म्हणे हो एक दिवस खाल्लेलं तुम्हाला सगळं बाहेरच पडणार आहे म्हणे थांबा तुम्ही जाता कुठं म्हणे अरे म्हणे हे टिकत नसते म्हणे फुटून निघते म्हणे हो सांगतो म्हणे तुम्हाला हरामाचं पचत नाही म्हणे असं म्हणे मला नाही 60 लाख पोचवले ना आम्ही दोघांना मग काय हे काय कारण अरे म्हणताय पा त्याला कसं काहीतरी कारण पाहिजे मनाला समजावासाठी की नाही बा आपण चांगलं केलं लोक चांगले म्हणते अभि म्हणा लोक चांगले म्हणून करतं काय पैसा पहिले महत्वाचा आहे मग पैसा असला तसे 4 लोक मागं मागं हिंड देतं मग काय तर काकाजी मामाजी दादाजी नाही तर तो आम्हाला कुत्र येते का मग तुला काय माहिती आहे जाऊ दे त्याला त्याच्या डोक्याला डोकं लागतही नाही कोणाचं आणि काही लोड घ्यायला पुरतही नाही हो या आता मग आम्ही निघतो करतो आराम आता मस्त हो कूलर लावला आपला थंड आराम केला जाय तिकडे बस मला वावरात निघून ती मराले गो दरवाजा तर उघडा आहे बा. मी तर आता काल गेलो होतो तर लावून गेलो होतो लाऱ्या गिऱ्यानं उघडाच ठेवला वाटतील का आलतं तर अरे बाबा कोणी आहे का रे बा कोणी कुत्र कित्र घुसलं काय सांगा आता मा बी नसता तापत झाला आता हो चाल बा लवकर हे कशी गाड्यावर माहिती जिंदगीभर येणार नाही 2 घंटे इथे येऊन टेकली का कोण होय म्हणलं हो लाऱ्याची आईस होय ना का कोणी होय दुसरं बा का भूती नाली का म्हणा माया बी भर दिवसा पाय पाहू दे बा अशी कशी आली इतक्या लवकर तुम्हाला तर बरं आहे तिकडेच राहिली तर इतके पागल आहो का मी सगळं समजते मला 2 वर्षात जिकडे तिकडे मोकळे करून टाकसान तास नाही ठेवत घरी तुम्ही मग चालले मोठे माया घर काही येईन मी तुम्ही कोण म्हणणार मग आले म्हणलं मी हो आत्ता झाली काही 8 दिवसापासून काही घर झाडलं होतं का नाही म्हणलं 2 टोपले खकारा निघाला नेऊन टाकला म्हणलं आता आल्या पहिले मी म्हणलं साफसूफ करा मग बसा बाबा बसाल तरी जागा ठेवली होती का निरा म्हणलं धुळान कचरा मग आता आम्ही इथं होतोच कुठं वावरातच राहू ना जास्त एखादी चक्कर टाकू मी आता मी सामान्याला आलो म्हणून आलो घराकडे आता झाडझूड करतच होतो मी करत होतो झाडझुड नसन तसं ठेवा ते अंदर किराणा मुकडे ना घरीच राहा आता त्या लाऱ्याला फोन करतो मी चालले मोठे बरं ठीक आहे ना हो बरं पण कसं काय निर्णय कोण बदलला म्हणलं हो अचानकच तुम्हाला काय वाटलं मी का कायमची गेली का म्हणलं हो निर्णय बदलला का अहो म्हणलं फक्त मी चैनीसाठी म्हणलं 4-8 दिवस बाबा जा हो तुम्हाला म्हणलं आता धोंड्यासाठी या तुम्ही आला नाही तिथं मग आता हे सरे जवळ लोक धोंड्यानं म्हणलं कपडे लत्ते चांदीच्या चपला करून राहिले तुम्ही काय करता तुम्हाला तर म्हणलं इकडं घबाड मागत असतं सोन्याची चपला घाल्या असते हे पाय त्याचं नावच नको काढत जो तुला वाटत असेल तू माग का तिकडे काही कर माया डोकं नको मला पाहिजे नाही ती मी त्याच्या मागं लागत नाही लोकाला गुन्हा पण मी मागतो द्या कंदील बुडायले मग हिसा पाहिजे म्हणतो माझ्या असं कसा भेटत नाही हिसा मग सांगतो द्यायला आता मी चालली त्याच्या घरीच जा तुम्ही थोड्या वेळा संध्याकाळी पायरी सांगतो द्यायला काय काही मागू नको काही गरज नाही आपल्याला हो नसते कामं करू नको ते फालतू जायचं ते 5 बशी हे बघ तुम्ही काही मदत करू नका म्हणलं तुम्हाला मागून राहिले का मी तुम्ही नसेल मागत तर मी मागी काय आहे तर मी पाहून घेईन माया हो जर काही झालं तर मी भोगीन ते तुम्हाला भोगायला राहिले का मी जाईन जेला शेवटी काढतं तेच विषय अरे म्हणलं ते झालं ना वाटप झालं सरळ झालं ना आपल्याला पाहिजे बी नाही त्याच्या आपल्याला इच्छाही नाही ना आपल्याला असतं तर तेव्हाच घेतलं असतं तुला लयच इच्छा असेल तूच माग तुला भेटते का पाय भेटलंय तरी जेलात गेली तर मला बोलावचं नाही जमानत घ्यायला समजलं का आपल्याला पटतही नाही ते ना आपल्याला चालतही नाही ते तुला काय करायचं तू आम्हाला कर मी काही म्हणत नाही तुला हो मी जाईन जेला तुम्ही काय काळजी करून राहिले हो मी काय करायचं करतो तुम्ही तुमचं पाहता माझ्या तिथे बोललो का म्हणतात त्याला नका हो जाय पाय देते का तर हो जाय पाय तू काय देतो तू हो जाऊ तिकडे हात पाय देतो मी थैली ठेव आलोच मी बस ना सुनंदा काहीच तर येत नाही तू हो किती काम बस ना आता मी चहा मांडतो आलीच मी 2 मिनिटात थोडा आता चहाचा विषय मी काय म्हणतो ते ऐका पहिले हो कसं आहे कधीला बस तुम्ही कसे समजदार माणसा म्हणून मी पहिले तुमच्यापाशी आली हो आता आमच्या घरच्या भावाचा स्वभाव आम्हाला माहिती आहे कसा आहे काय तुम्हाला माहिती आहे सगळ्या गावाला माहिती आहे म्हटलं तुम्हाला खबर सापड इतकं मोठं मला एका शब्दांतर म्हणलं का तुम्ही बाई बा तुम्हाला काही घ्यायला तिकडे वाटप करून मोकळे झाले मग मला 2 दिवसांनी समजलं हे म्हणे वाटपही झाला म्हणे आपल्याला पाहिजेच नाही म्हणे मग आता सांगा आमचे भांडणं झाले इपट झालं शेवटी म्हणलं मी आता इथं याच्यासाठी आली की बा आमचा हिस्सा जे आहे ते आम्हाला लागन आता गोटे खुशी आता हो मला वाटेच तरी दिसल्याबरोबर बाई अरे पण मी म्हणतो सांगा तुम्ही आता मागायला आले हो शिड्याकडे उतर सांगता का तुम्ही आता किती दिवस झाले 8-15 दिवस होऊन गेले सगळ्याला वाटप झाला सगळे आपापल्या खर्चाच्या मार्गी लागले आणि आता हिस्सा देईन कोण तुम्ही सांगा बा आता आम्ही तर सगळे कामोकामी लावले बा पैसे कोणी बँकेत टाकले कोणी सोयऱ्या धायऱ्याचे कर्ज होते ते दिले म्हणलं आता काय राहिलं कोणापाशी
काय सांगू नका आबाजी, सगळं माहिती आहे मला. रुपया खर्चला रे कोणाच अजून, मग सगळे पैसे त्याच्या तसे जायचं लावलं आहे. काय करायचं काय नाही चालू आहे सगळ्याचं. तर आता एकच काम आहे तुम्हाला. तुम्ही किती 9 लोक हा म्हणते, 2 लोक परगावचे आहेत, ते मामा लुटेरे त्याचा भाचा. त्याचं काही करणं लागत त्या दोघांचं. तुम्ही 9 जण मला रुपये किती देता ते सांगा. तुम्हाला 30 भेटलेले आहे. माझ्या म्हणणं आहे तुम्ही सगळ्या मिळून 3 लाख रुपये द्या मला. 27 लाख रुपये मला द्या. माझा हिस्सा पडन तर मी म्हटलं थांबतो, नाही तर मी उद्या पोलीस स्टेशनला जाऊन हे माहिती देतो. अरे बाबा, हे तर नाही झालं ना तुमचं. हा, पोलीस स्टेशनला जातो म्हणता डायरेक्ट. अरे त्यावेळेस आम्ही मिनता केले ना देवदास संस्थेने. हा, तुमचा हिस्सा घेऊन घ्या मोकळे व्हा. मग आता त्याने नाही घेतलं तर आम्ही काय करणार त्याने जोर जबरदस्ती करणार ना. हा, म्हणलं हे बा सगळ्यांना हिस्सेवाटी केलेली आहे. आता काही कोणी कोणा रुपया देत नाही. हो, म्हणून म्हणलं बा आपणही काही देत नाही. आपल्या इकडे तर करतच होतं मेवण्याचं. हो, ते देऊन दिलं. माझ्याजवळ तर खडकू नाही राहिला. हो, तुम्ही आता काय करा ते करून घ्या बा. आपण काही करू शकत नाही याच्यातनी. हो, कोणाला म्हणणार आहो मी. हा, द्या म्हणून पैसे. हा, कोणी रुपया नसते सोडत आता. हो, झाला ते विषय मोकळा झाला. आता त्याच्यात काहीच होत नाही. चालते ना, मग काही हरकत नाही. हो म्हणलं हे पहा, नाही मला तर पण तुम्हाला नाही भेटू देत म्हणला. हो, मी पोलीस स्टेशनला फोन करतो, जातो मी उद्या. सरळ सरळ सगळी माहिती सांगतो. असं असं आमच्या गावात झालं होतं आणि असं माहितीचं नाटक केलं. सगळं सगळं सांगतो मी, काहीच ठेवत नाही. हो, पहा तुम्ही पुढचं काय होते मग. परत गुंपा बुडीच्या पुढ्याला गेली बाई ते. अरे म्हणलं बाबा, म्हणलं काय करा आता सांगा बरं. नाही का नसते आता तुम्ही आपत्तान राहिले. हा, अरे आमच्या गरीबाजवळ कुठचा पैसा आता सांगा बा. आम्ही खर्च केला, आता मेवण्याचे दिले. हा, आता द्या कुठून आम्ही इतके पैसे. काही मला सांगू नका. हो, तुम्ही 9 जण जमा व्हा, त्याला फोन करा, तुमच्या घरी मीटिंग घ्या आणि माझ्या पैशाचा बंदोबस्त लावा. हो, ते जर मला उद्यापर्यंत पैसे नाही आले, मी उद्या सकाळी 11 वाजता मी पोलीस स्टेशनला जाणार आहोत. हो, 11च्या आत माझ्या घरी माझे जेवढे पैसे आहे तेवढे पेटी घेऊन या. नाही ते पहा भानुजी बाबा, 2-2 लाख रुपये सगळे जमा करा, देऊन द्यायला. काय करता मग आता, कसंही करू. अरे हे पा 2-2 काय 2 रुपये देत नाही कोणी आता. मग काय तर सगळे आता ते घशात घातले लोक आहे ना. आता एक वेळ नसते घेतली की कोणी देत नसते. हा, हो, एक तर माझे तर पैसे मेवण्याला दिले. माझ्याकडे कर्जच तेवढं होतं. हा, कापसाचा भूदन व्याजाचे लोकांनी बुडवले. हा, सगळं माझ्याकडे म्हणजे हेच होतं ना. हा, आणि एक तर भानूसाठी म्हणलं बा एखादा प्लॉट घेऊन घे, झालं. दुसरं काय होते 30 लाखात काय येऊन राहिलं याच्यामध्ये ती सांग बा तू आता. मग काय तर आपल्याजवळ तर रुपया नाही बा. हो, बाकी तुला काय करा ते करून टाक. बरं ठीक आहे, मग आता तुमचा तर निर्णय पक्का आहे म्हणता, काही आता द्यायचा विचारच नाही. हो, ठीक आहे, मग मी उद्या पोलीस स्टेशनला 11 वाजता चालली. तोपर्यंत अजून निर्णय घ्या तुम्हाला. हा, वेळ आहे तुमच्यापाशी. हो, येतो मग मी. नाही हे बा शिवलाल भाऊ, ते सौदा कॅन्सलच म्हणा. त्याला डबल फोनही नको लावू आता. मग आपल्याला नवच घ्यायचा होता ट्रॅक्टर. मग आज पाहिले आपण जुने पुराणे. निरा लोटलाटच करावं लागेल, बसावं लागेल आपल्याला. मग इंजिनचे काम निघते तर ढमकन ढमकं आपल्याला माहित नाही का. मग हे बा आपण पाहिले, आता लोक ते पाहिले, जाऊ द्या. आता एवढा पैसा असल्यावर मग करता का जुनी घेऊन काय फायदा. मग लाईने पाटलं वाटलं पाहिजे की पाहिलं का मागून येऊन काशाने एकदम नवं घेतलं. मग आता न्यू ब्रँड ट्रॅक्टर घ्यायचा आपल्याला. हे जुनं घ्यायचंच नाही. आपलं तेच म्हणत आहे, जेसीबी आपल्याला नवीच घ्यायचे. कुठं बसता बा. मग काय बिघड बागड हे ते आपल्याला समजत नाही. मग हा, मॅक्निकल बलाट हे ते. हा, हे बा हो, मला आपल्याला घ्यायचा आता नवस. हा, झाला तर उद्या चालले जाऊ, बुकिंग करून टाकू. 2-3 दिवसात येऊन जाते. मग काही हरकत नाही ना. मग तुमची इच्छा नाही तर मग नवं घ्या. मला काय आता 30 आहे. हो, मॅडम काही ना काही जराशी उरले पाहिजे. हा, 10 लाखांनी कसं ट्रॅक्टर झालं असतं. हो, सगळ्या मटेरियल सहित. हो, पण आता तुम्ही म्हणता की बा नवच घ्या, तर पैसे लई जाईन तुमचे. मग अरे पण आहे ना आपल्याजवळ. मग खायला मागे पुढे पाहायचं आपल्याला. मग लोक दाता काढतात ना. मग बंद पडलं की ट्रॅक्टर. हा, अरे पारे हा, असं झालं तर झालं, लोटला. मग आपल्याला बिलकुल असं टन बिलकुल घ्यायचं आहे. मग सगळे सामान हे ते सगळं पंजी गिंजी सगळं. उद्या मग उद्या बिलकुल बुकिंग करू. हो, झालं तर चाबी लावून घरीच घेऊन येऊ. हा, हो, विषय मोकळा. तेच म्हणलं मग. हा, हो, चला येऊ का मग आता. हो, आजचा दिवस तर फालतू वाया गेला का. हो, चला आता येतो मग. बोला गंधीलापूजी. हो, काय होतं. काय राजा, लय गंभीर विषय आहे रे शिवला. हो, कठीण काम आहे म्हणलं. हो, लय गंभीर. अरे आहे ना ठाण्या, असे ना किती काय गंभीर. हा, शिवलाल आहे ना खंबीर इथं. हा, कोणता विषय आहे, काय झालं. काय लय कठीण काम आहे आता. हो ना, काही सेवा मला तर वाटते जाते वाटते आता. हो, या मा घरापाशी या तुम्ही. हो, सांगतो काय तर. हो बाबा, लट्टावली मग आता. काय झालं म्हणते बा, लट्टावली म्हणते. चला रे बा, चला तिकडे काय म्हणते. बरं हो, आलोच बस 10 मिनिटात. हा, हो, इथंच बाहेर आलोच. सगळे लोक आली इथं. हा, काय गंधीलापूजी, काय आहे म्हणलं विषय. ते कायचे राजा निरा इग्नोर सुरू आहे. मग काय तर आता शांताराम. हा, काय म्हणते तू मगाची गोष्ट सकाळ दुपारची. हा, म्हणे आता ते देवदाच्या घरची बाई येतही नाही 6 महिने 12 महिने. हा, संध्याकाळी राजा आत्ता येऊन टेकली होती माझ्या घरी. हा, काय म्हणे ते माहिती आहे का तुम्हाला. हा, सगळं हे बा पाण्यात जाणार आहे आपलं आता. हो, मोठं कठीण काम होणार आहे. हो, आता फोनवर ऐकलं ना आम्ही, येत नाही म्हणे. हा, हो, काय आले का ते. कायच राजा, तू भेटल्या त्याच्या 2-3 घंट्यानं घरी आली म्हणते ती बाई. मग काय तर आली तर मग काय पुढचं काय मग. हा, हो, ये ना मग. आले तर त्याच्या घरी आले, त्याचं चांगलं झालं, बरं आहे ना. आपल्याला काय करावं लागते. अरे हो ना, पण ती आली कायसाठी. हा, घबाळ्यात हिस्सा पाहिजे म्हणते मध्ये. हो, तुम्ही 9 लोक हा, सगळ्यांमध्ये 3-3 लाख रुपये 27 लाख रुपये माझ्या घरी उद्या 10-11 वाजे लोक आणून द्या म्हणे. हो, नाही तर मी पोलीस स्टेशनला ही सगळी माहिती देणार आहो म्हणे. अरे बाबा, हे तर नाही झालं. मग आता हे झालं कसं. आपण त्यावेळेस घ्या म्हणलं तर द्यायला काय झालं तर घ्यायला. हा, आता कसं काय देणार आपण. तेच म्हणलं ना. आता आपण किती मेंबर आहात. 2 आणि 4 6 2 8. हा, संत्या आला नाही समजा. हा, हो, तर आता 9 जण आपण वाटून घेतले. त्यावेळेस म्हणलं यायले सरपंच सगळ्यालेच म्हणलं आपण घेता का रे बा. ते नाही म्हणे आम्हाला हरामच पाहिजे नाही. मग आता कसं काय म्हणलं मग. हा, हो, म्हणलं मी त्या बाईले म्हणलं आता कसं काय तुम्ही. ते म्हणे मा कानावर टाकलंच नाही म्हणे तुम्ही. हा, आमच्या घरच्या बाजू नका सांगू म्हणे मला. मग आता काय करा मग.
बाबा अशा नंतर एक एकच उभं राहायचं मग ते म्हणून बा मले पाहिजे, उद्या म्हणून ते देवलाल म्हणून मले पाहिजे, त्याचा विचार बदलला की चालले आपल्या घरी, द्या मा हिसा द्या मा हिसा. अरे म्हणजे काय कसं काय हे असं थोडी असते काही. तर मग तेच म्हणलं ना बा, आता काय राहिलं तुमचं, आम्ही खर्च करून बसलो म्हणलं पैसे, आमच्या पैसे काहीच नाही. मग आता काय करा मग, तेच तर मला समजून राहिलं. उद्या ते जातोच म्हणते रिपोर्ट द्यायला. नाही हे बा जात नाही, हो सांगतो ना, फक्त धवस दिली असं जाणं असते का, एवढं सोपं आहे का. मग काय देवदत्तचं काय म्हणणं आहे, त्याला लावला तर फोन. अरे काय ते तर शब्दही नाही बोलला. मग त्याला लावला म्या, म्हणलं बा असं असं म्हणते बा लाराची आई. हो ते लाराची आई पहा म्हणे बा, तुमचं घबाळ पहा म्हणे. हो माया कानावर हात आहे म्हणे, मला काही घेणं नाही. बापा मग कसं हो, आता आपलं जाईल राजा. मग काय द्यायचं का मग 3-3 लाख देता. अरे देता का, अरे बाबा आता काय द्यायचे. मग अशानं तर मग उद्या देव म्हणून भेटलं की ते म्हणून मला पाहिजे, उद्या अजून तिसरा येईन. सगळे म्हणजे काय आपण लोकांनाच देऊन टाका का म्हणलं. काही हे बा कोणाला खडकू द्यायचं नाही आपल्याला. हो जे करण ते जाऊ तिकडे, देऊ द्या रिपोर्ट. पण रिपोर्ट दिल्यावर मग आपल्याजवळ काय राहील. आम्ही राहील तिकडे जेसीबी सौदे करायला चाललो आणि तुम्ही म्हणता आता असं आणि तसं. हो ना, म्हणून म्हणलं काहीतरी सेटलमेंट करावं लागेल मग. हो 1-1 लाख रुपये देऊन 9 लाख रुपयात असं करता. जाऊ दे हे बा, 1-1 गेला चालते. हो सेटलमेंट करून टाकू 1 लाखाला, 9 लाख देऊन देऊ. असं करावं लागेल मग काहीतरी नाही का. हो नाही तर मग काही इलाज नाही. बरं लावू का फोन मग. हो म्हणतो बा 9 लाख द्यायला तयार आहे म्हणतो सगळेजण. विषय क्लोज. हो सांगू मग, करू फोन. हो नाही हे बा, मी काय म्हणतो, माय आहे का तुम्ही. हो आता हे बा आमचं अडचचं ठरलेलं आहे, आम्हाला तेच तर पैसे कमी पडून राहिले. हो 1 रुपया द्यायचा नाही कोणाला. असे 10 लोक उभे होती का रे शिवलाल. कंदिलाबाजी बबनरावचं बरोबर आहे. आपण जर असे देत गेलो ना, हो असे 10 लोक जमा व्हायचे. मला माहित आहे, मी जातो पोलीस स्टेशनला फोन करतो. जाय म्हणा बा, जे करायचं ते करून घ्या, भ्यायचं नाही, बिलकुल हिमतीन राहायचं. पाहू ना काय होते तर. काहीच नाही करत ते बाई, जातही नाही. फक्त तुम्हाला तिनं इंटिमेशन दिली. हो पाहू द्या काय होते तर, वेट अँड वॉच. आपण सरच आहे ना राजा. हो माझ्या घरात एक आधीच आहे. नाही ना हे बा, मी काय म्हणतो, हो 9 लाखात पाहू ना आपण, म्हणून जमलं. नाही आम्ही खडकू देत नाही, 1 रुपया देत नाही आम्ही. कंदिलाबाजी द्यायचेच नाही आपल्याला, काहीच करू नका. जे करण ते करण, पाहू उद्याच उद्या. म्हणता नाही का. हो आपण त्या बाईन जर रिपोर्ट दिला, हो सगळ्याच्या घराची झडती काढली तर किती आपत होईल. घरानेच पैसे आहेत ना, कुठंच नाही ना आपले. म्हणून म्हणलं काही मार्ग राजा, कसं करा. आता मध्ये लटावली मी, आता रातभर झोप येत नाही मला. काय कसं करा राजा. बाईला जे अचानकच काढला बा या विषय. फालतू आता झालं ना, सगळं निभलं होतं ना. सगळे कामोकामी लागून राहिले होते आता. अरे जाऊ द्या ना, हो देऊ द्या रिपोर्ट. कोणता पुरावा आहे, पेपरला बातमी काय आली, पैसा सापडला म्हणून. काय होणार याच्यामुळे. शक्यतो तर जातच नाही म्हणा, 100%, 101%. पोलीस स्टेशनपर्यंत ते जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, कोणता पुरावा बी नाही त्याच्यापाशी. असला तर सांगून द्या पैसा सापडला होता. आणि पैसे अशा ठिकाणी ठेवा की कोणा बापाला नाही दिसले पाहिजे. एवढं काम करा फक्त. चला आता ठीक आहे. हो पाहू देतो उद्या. बरं चला मग आता पाहिजे बा. हो आज रातोरात आपले पैसे हो बरोबर कुठं ना कुठं असे लपून ठेवा की कोणालाच दिसले नाही पाहिजे. हो एक जर सापडला की गेले सगळ्याच्या. एवढं ध्यान ठेवा तुम्ही. चला आता मोडा विषय.